नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर इतिहासाची 3 प्रकरणं पाहिलेली आहेत आणि आज आपण इतिहासाच्या 4थ्या प्रकरणाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी 3ऱ्या प्रकरणाचा जो आपण व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला होता यूट्यूबवरती, तो काळजीपूर्वक पहा आणि जर काही शंका असतील तर नक्की मला व्हॉट्सअपला कळवा. आता आपण खऱ्या अर्थानं 7वीचा जो विषयाचा मुख्य गाभा आहे शिवाजी महाराज, तिकडे टप्प्याटप्प्यानं वळतो. पहिली 3 प्रकरणं जी होती ती पहिली 3 प्रकरणं अगदी तत्कालीन जी शिवजन्माच्या अगोदरची जी स्थिती होती त्याचा आढावा या तिन्ही प्रकरणामध्ये होता. आणि 4थं प्रकरण आपण खऱ्या अर्थानं सुद्धा महाराष्ट्रातील जी स्थिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदरचा जो महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा आपण या 4थ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला मुद्दा मी इथं त्यावरती बघा घेतलेला आहे, शिवपूर्व काळातील राजकीय स्थिती. तर तुम्ही जर तत्कालीन जो महाराष्ट्र जर पाहिला तर ह्या महाराष्ट्रावरती बऱ्याच सत्ता राज्य करत होते. म्हणजे अगदी मुघल असतील किंवा ज्या आपण म्हणू ना 5 सुलतानशाही होत्या, त्यामध्ये मग असणारी आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाहीचा काय भाग असेल, या सर्व सत्तांमध्ये महाराष्ट्राचा भूप्रदेश जो आहे तो भूप्रदेश विभागलेला आहे. म्हणजे जमिनीवरती मुख्यतः ह्या सत्ता होत्या. कोणकोणत्या बघा, मुघल असतील किंवा आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल. आता बरीच शाही जी होती, 5 शाही मी मगाशी तुम्हाला म्हणलो, जी बरीच शाही होती आणि इमादशाही होती, त्यांचा लवकरच नाश पावलेला होता. पण उर्वरित ज्या 3 शाह्या आहेत, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही, या तीनही ज्या शाह्या आहेत या शाह्यांचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये होता. शिवाय मुघल सुद्धा काही अंशी मुघलांची सत्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये होती. मुख्यतः आदिलशाही आणि निजामशाही या 2 शाह्या महाराष्ट्रामध्ये होत्या. आता महाराष्ट्राच्या दुर्दैवाने पहा की या प्रमुख ज्या शाह्या आहेत यामध्ये जो सत्ता संघर्ष आहे तो वारंवार याच महाराष्ट्राच्या भूमीवरती झालेला आहे. आणि यामुळं जी महाराष्ट्राची जमीन आहे ती म्हणून आपण या सत्ता संघर्षामुळे वारंवार ती रक्तरंजित झालेली आहे असं म्हणता येईल आपल्याला. शिवाय कोणत्याही प्रकारचं स्थैर्य महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये नव्हतं. का? कारण या तिन्ही ज्या सत्ता आहेत या सत्तांच्या सीमा मुख्यतः आदिलशाही, निजामशाही आणि मुघल या तिन्ही सत्तांच्या ज्या सीमा आहेत त्या महाराष्ट्रामध्येच त्या हे होत आहेत. आणि मग यामुळं जमीन कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्रातली स्थिर नव्हती. बरं, जमिनीवरच आपण पाहिलं, पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये तर ती स्थिती होती. मग पोर्तुगीजांच्याकडे काही भाग आहे, सिद्धीकडे काही भाग आहे. तुम्ही पाहिला असेल बघा, फ्रेंचच्याकडे काय भाग होता, पोर्तुगीजांच्याकडे आहे, फ्रेंचांच्याकडे आहे, सिद्धीकडे आहे, इंग्रजांच्याकडे आहे, छोटे छोटे. जसं तर मुंबई बघितलं तर इंग्रजांच्याकडे होती, सुरत पाहिलं तर इंग्रजांच्याकडे होती. जर काही तुम्ही गोव्याचा भाग बघितला तर तो पोर्तुगीजांच्याकडे होता. गोव्यातलाच काही भाग फ्रेंचांच्या ताब्यात होता. जंजिरा जो आपण एवढा मोठा किल्ला तो सिद्धीच्या ताब्यात होता. म्हणजे सागरी सत्ता सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होत्या आणि यांच्यामध्ये सुद्धा आपापसाला काय होतं, फार मोठं वैर होतं. आणि या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय जर स्थिती आपण त्या काळातली बघितली तर सत्ता संघर्ष फार मोठा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो. आता हे असं असताना सुद्धा जी सामाजिक स्थिती आहे त्या सामाजिक स्थितीमध्ये आपण जर पाहायचं म्हणलं तर सत्ता येतील जातील, मात्र एक समाजाचं एक राहटगाडं चालूच होतं. आणि मग आता आपण दुसरा टप्पा आपण बघूया, दुसरा मुद्दा आपण बघूया, ही झाली राजकीय स्थिती. मी तुम्हाला म्हणलं सागरी सत्ता कोणकोणत्या होत्या, जमिनीवरती त्यांचं आरमारी होतं. तर मुख्यतः आपण म्हटलं की या सत्तामध्ये वेगवेगळेपणा आहे, वैविध्य आहे, त्यांच्या सीमा महाराष्ट्रामध्येच एकमेकाला लागून आहेत आणि त्यामुळे वारंवार काय होतोय, सत्ता संघर्ष होतो. आता सामाजिक स्थिती आपण बघू, समाज कसा करत आहे. आता समाज कसा होता हे जर पाहायचं असेल तर अगदी आपल्याला छोट्यातल्या छोट्या घटकापासून अगदी संपूर्ण समाजाची एकदम स्थिती आपल्याला पाहायला. आता तत्कालीन जो समाज आहे तो समाज मुख्यतः गावामध्ये, आजच्या गावामध्ये आपण म्हणूया किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की गाव, तालुका, जिल्हा ही संकल्पना त्यावेळेला होते का, तर अगदी नावं तीच नव्हती पण संकल्पना मात्र होत्या. तशा संकल्पना होत्या आणि या सगळ्यामध्ये तत्कालीन गाव जे आहे ती तत्कालीन जो समाज आहे तो विभागला गेलेला होता. आता सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला इथे दिसतोय बघा, मौजा. आजही तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये गेला तर मौजे आणि पुढे काहीतरी गावाचं नाव तुम्हाला पाहायला ठिकाणी पाहतो किंवा गावाच्या नावाच्या अगोदर तुम्हाला मौजे हा शब्द प्रयोग दिसेल. आता मौजा म्हणजे काय, तर तत्कालीन जी खेडी होती, तत्कालीन जी गावं होती, त्या गावाला मौजा असं म्हणलं जायचं.
बघा शिवपूर्व काळात किंवा शिवकाळात सुद्धा जी गावं होती या गावाला काय म्हणलं जायचं, मौजा. आता ह्या जो मौजा आहे एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये मग गावचे जे वतनदार आहेत ते वतनदार हे गावचा कारभार पाहत आहेत. वतनदार म्हणजे थोडक्यात अरेबिक शब्द आहे, अरबी भाषेमधला शब्द आहे वतनदार. वतन हे मेरे वतन के लोग, तुम्ही गीत ऐकलं असेल. वतन म्हणजे जसं आपण म्हणतो ना मातृभूमी, तसं पितृभूमी, वडिलांच्याकडून ती चालत आलेली ही म्हणजे वतन असं त्याचा अर्थ होतो. पण आपण वतन म्हणजे थोडक्यात कसण्यासाठी किंवा वंश परंपरेने दिलेली जमीन, दिलेलं एखादं गाव म्हणजे वतन. आणि मग ही वतन त्या काळामध्ये दिली जायची. म्हणजे एखाद्या गावचा जो संपूर्ण येणारा कर आहे तो कर त्या व्यक्तीला मिळायचा. ज्या गावच्या नावे, ज्या व्यक्तीच्या नावे ते वतन दिलेलं आहे त्या गावामधून येणारा सगळा कर त्या व्यक्तीला मिळायचा. मग तिनं काय करायचा, काही आपल्याला ठेवायचा, काही राजाला द्यायचा. तर अशी वतन त्या काळामध्ये होती. आणि मग जे मौजाचे वतनदार होते म्हणजे जे हे सगळं चालवायचे ते मुख्यतः कोण होते, तर पाटील. हे पहिलं नाव फार महत्वाचं आहे. आणि पाटलांच्या जोडीला अजून एक मौजाचा कारभार पाहणारी व्यक्ती असल्याची, त्यांचं नाव आहे कुलकर्णी. पाटील आणि कुलकर्णी हे या मौजाचा संपूर्ण जो कारभार आहे तो संपूर्ण कारभार पाहत असायचे. संपूर्ण आपण म्हणूया पाटलाचं काय काम असायचं, कुलकर्ण्यांचं काय काम असायचं, फार महत्वाचं पद आहे. आज गमतीवर आपण हा शब्दप्रयोग घेतो, अतिशय महत्वाचं तोलामोलाचं स्थान हे आजही बऱ्याच गावामध्ये आपण म्हणूया ह्या गावाला खूप मोठं व्हॅल्यू, ह्या नावाला खूप मोठं व्हॅल्यू आहे. तर पाटलांचं काय काम असायचं, तर मुख्यतः बघा की गावातील जी जमीन आहे ती जास्तीत जास्त जमीन कशी लागवडीखाली कशी येईल हे पाहणं हे पाटलांचं पहिलं काम असायचं. गावामध्ये कर गोळा करणं, गावामध्ये जर तंटाबकेडा म्हणजे जर भांडणं झाली तर ती भांडणं सोडवणं, ही जी कामं आहेत ती कामं मुख्यतः पाटील करत असायचे. तर मग कुलकर्णी काय काम करत असायचे, तर कुलकर्ण्यांचं काय काम असायचं, तो संपूर्ण जो हिशोब आहे या गावच्या संपूर्ण घडामोडींचा तो हिशोब लिहिण्याचं काम आहे कुलकर्ण्यांचं असायचं. म्हणजे कोणी किती कर दिला, कोणाच्या नावावरती म्हणून किती जमीन आहे, जे दस्तऐवज आहे ते सांभाळण्याचं काम कुलकर्णी करायचे. तर अशा पद्धतीने पाटील आणि कुलकर्णी हे दोन माणसं अशी होती की जे गावचा संपूर्ण गाडा सांभाळण्याचं काम करत असायचे. आता हे संपूर्ण गाडा सांभाळत असताना आपण म्हणूया की एवढेच दोन महत्वाचे घटक होते का, तर नाही. सामान्य रयत देखील होती, शेतकरी वर्ग देखील होता आणि शेतकरी वर्गाबरोबर या शेतकऱ्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करणारा कारागीर वर्ग सुद्धा होता. जसे की आपण आज म्हणतो सुतार असते, बरोबर, किंवा चांभार असते, कुंभार असते, हे असा कारागीर वर्ग तत्कालीन व्यवस्थेमध्ये होता, आजही तो आहे. आणि हा जो वर्ग आहे तो वर्ग काय करायचा मग की जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करायचा. गावची जर तुम्ही व्यवस्था पाहिली तर कशी होती की सामान्य जी जनता होती, शेतकरी वर्ग होता तो शेती करायचा, आणि जे कारागीर वर्ग आहे ते कारागीर वर्ग काय करायचे, एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एखाद्या शेतकऱ्याने शेत कसलं तर मग या कारागिरांपैकी आपण म्हणूया की लोहार आहे, ते लोहाराने काय करायचं की त्याला आवश्यक असणारी सामग्री पुरवायची. समजा त्याची गाडी असेल तर त्या गाडीला आपण म्हणूया चाकाला असणारी लागणारं जे सगळं साहित्य आहे ते साहित्य सगळं त्या लोहाराने पुरवायचं, बरोबर ना. अगदी आसूड असेल तोही तो पुरवणार, तर आसूड तसा चांभार पुरवणार, कारण त्यासाठी लागणारी जी वाद्य आहे ती चांभार. म्हणजे हे जे वेगवेगळे साहित्य आहे, काही चांभार पुरवतील, काही लोहार पुरवतील, काही सुतार पुरवतील. जे शेतकऱ्यांना लागणारं जे म्हणूया आपण जे त्याचं कुळव असेल, नांगर असेल, जी वेगवेगळी साधनं आहेत ती पुरवण्याचं काम सुतार करेल. मग याच्या मोबदल्यात हे जे गावातील जे म्हणूया आपण शेतकरी आहे तो शेतकरी काय करायचा की त्याच्या जवळचं जे धान्य आहे तो धान्य त्याला द्यायचा, आणि मग अशा पद्धतीनं व्यवस्था चालत असायची. आता जे धान्य किंवा जे साहित्य शेतकऱ्यांकडून यांना मिळायचं, ज्या कारागिरांना मिळायचं त्याला बलूत असं म्हटलं जायचं. त्याला काय म्हटलं जायचं पहा, त्यांना बलूत असं म्हटलं जायचं. सगळं जे आपण म्हणूया की शेतकऱ्यांच्याकडून कारागिरांनी केलेल्या कामाचा जो मोबदला आहे त्या मोबदल्याला बलूत असं म्हणायचं. मग हे बलूत ते फार महत्वाचे होते गावामध्ये, कारण जे म्हणूया आपण कौशल्याचं काम आहे ते कौशल्याचं काम या कारागिरांच्याकडे होतं, या बलुत्यांच्याकडे होतं. सामान्य शेतकरी तो शेती करणार, पण कौशल्याचं काम कोणाकडे होतं, या कारागिरांच्याकडे, म्हणजेच कोणाकडे होतं, बलुत्यांच्याकडे होतं.
तर अशा पद्धतीने गावाची जी व्यवस्था आहे ती कशी आहे बघा. पाटील आणि कुलकर्णी गावचा कारभार पाहणार आहेत, सामान्य रयत आहेत साधारणतः शेती करणारे आहेत, त्याच्या जोडीला कारागीर आहेत ते काय करणार आहेत, आवश्यक वस्तूंचं उत्पादन घेणार आहेत, ते सामान्य जनतेला पुरवणार आहेत. त्याच्या मोबदल्यात सामान्य जनता काय करणार आहे की आपल्या जवळचं धान्य असेल काय असेल ते त्यांना देणार. म्हणजे एकमेकांना म्हणूया आपण की स्वयंपूर्ण अशी अर्थव्यवस्था त्या काळातली गावामधली होती. अगदी इंग्रज येईपर्यंत हीच अर्थव्यवस्था होती. प्रत्येक व्यक्ती आपण म्हणूया एकमेकावरती अवलंबून होती, एकमेकांच्या गरजा एकमेकांच्याकडून भागवल्या जात होत्या आणि परिणामी आपली खेडी स्वयंपूर्ण होत होती. तुम्ही जर पुढे पाहिलं असेल महात्मा गांधींचा एक नारा होता की खेड्यांच्याकडे चला, कारण नंतर ही व्यवस्था सगळी ढासळली. त्या कारागिरांचे हाल होऊ लागले, परत शेती पिकेना शेतकऱ्यांचा हाल होऊ लागला आणि गाव संपला. म्हणून बघा की ही जी गावाची व्यवस्था आहे थोडीशी समजून घ्या. आता गावामध्ये परत एक शब्दप्रयोग तुम्ही पाहिला असेल बघा, खुर्द आणि बुद्रुक. आता बुद्रुक आणि खुर्द म्हणजे काय, तर कधी कधी काय व्हायचं की एखादं गाव असायचं आणि मग गावाशेजारी एखादी वस्ती असायची. ती वस्तीची संख्या फार वाढायची, ती वस्तीच मोठी व्हायची, म्हणजे गावापेक्षा मोठी वस्तीच मोठी. आणि मग अशाला काय करायचं, जे मूळ गाव आहे जिथं पहिलं गाव असलेलं होतं त्याला बुद्रुक म्हणलं जायचं, आणि जी नवीन वस्ती आहे पण जी तीही लोकसंख्येनं मोठे तिला काय म्हणलं जायचं, खुर्द असं म्हणलं जायचं. आपल्या शेजारी बघा तुम्ही जर गेला तर पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द आहे, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक आहे, गोंदवले सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती असेल. अशी बरीच गाव आहेत. म्हणजे मूळ गाव जे आहे ते बुद्रुक, नंतर त्या शेजारी वस्ती, आता शेजारी वस्त्यांचे गाव आहेत की आपण म्हणूया शेजारी वसलेली दोन गाव म्हणले तरी चालेल, मग शेजारी आहेत मग त्यांना वेगवेगळी नावं कशी द्यायची, म्हणून एक खुर्द आणि दुसरं बुद्रुक. जे मूळ बसले, मूळ आहे गाव ते बुद्रुक, नंतर आहे ते खुर्द. तर अशा पद्धतीनं त्या गावाची तत्कालीन मौजाची आपल्याला माहिती घेता येईल. तर बघा ही आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण जाऊया कसब्याकडे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तालुका होता, गाव जसं आज आपल्याकडे व्यवस्था आहे, गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, तसं जर तत्कालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा आहे. पण आता मग काय आहे, गाव आहे म्हणजेच मौजा आहे आणि त्यानंतर आपण म्हणूया परगणा आहे. तर जिल्हा आपल्याला असं नाही म्हणता येणार, व्यवस्था थोडीशी वेगळी आहे पण आपल्याशी ती जुळणारी आहे बऱ्यापैकी. आता कसबा कशाला म्हणलं जायचं, तर कसबा म्हणजे बाजारपेठेचं एक मोठं ठिकाण असायचं आणि त्याला कसबा असं म्हणलं जायचं. मग इंदापूर कसबा आहे. मी तर बघितलं असेल की काही गावांची नावच कसबा झाली. कसबा चौक, पुण्यातली कसबा पेठ तुम्हाला चांगलं माहिती आहे, कसबा बावडा. म्हणजे कसबा हा शब्दप्रयोग आहे पण नंतर तोच रुजू झाला. तर कसबा म्हणजे बाजारपेठेचं ठिकाण. तत्कालीन जर पाहिलं आपण तर बाजारपेठ त्या कसब्याला असायची आणि मग मुख्यतः हे परगण्याचं ठिकाण असायचं. परगणा म्हणजे काय, तर थोडक्यात गावांचं मिळून परगणा व्हायचं. आणि परगण्याची बाजारपेठ म्हणलं तरी चालेल कसबा. परगण्याची बाजारपेठ म्हणजे काय, कसबा. तर हा कसब्यामध्ये मुख्यतः बाजारपेठ असायची आणि जसे इथे पाटील आणि कुलकर्णी आहेत की जे सगळं गावचा व्यवस्था पाहायची, मौजाची व्यवस्था पाहायची, तसं बाजारपेठेच्या जी व्यवस्था आहे ते व्यवस्था पाहण्याचं काम शेटे आणि महाजन करायचे. तुम्ही पाहिलं असेल ही नावं तुमच्याही फार परिचित असतील. अगदी आपण वडूजला पाहिलंय की जे मूळ तुम्ही जर बाजार पटांगणाचा जो भाग आहे तिथं आडनाव बऱ्याच लोकांची शेटे आणि महाजन, कारण बाजारपेठेत वसवण्याचं काम हे शेटे आणि महाजन करायचे. आजही तुम्ही जर मोठमोठी शहरं बघितली तर यामध्ये किंवा त्या तत्कालीन जर जुनी शहरं बघितली तर ही शेटे आणि महाजन तुम्हाला जिथं शहराच्या बाजारपेठेच्या मुख्य ठिकाणी सापडतील, कारण हेच काम ही लोक करत होती. जी संपूर्ण आपण म्हणूया की बाजारपेठ आहे ती बाजारपेठ बसवण्याचं काम हे शेटे आणि महाजन करायचे. आता शेट्यांचे मुख्य काम की बाजारपेठ बसवणं, मग त्याला जागा असेल ती जागा बाजारपेठेला बसवणं, ही करणं, जर कोणी व्यापारी आले तर त्यांना मान्यता देणं. आणि महाजन काय करायचे, तर तत्कालीन जो हिशेब आहे त्या बाजारपेठेचा तो हिशेब घेण्याचं काम महाजन करायचे. जसं इथं पाटलांचं काम आहे, गावचा प्रमुख आहे पाटील, कर गोळा करणं अन्य सगळी कामं प्रमुख एक पाटलांच्याकडे आहे, ते काम तर शेते करतात आणि त्यांच्या जोडीला कोण आहे, महाजन. तर अशा पद्धतीनं कसबा म्हणजेच तत्कालीन परगण्याची बाजारपेठ आणि बाजारपेठेचा जे वतनदार आहेत ते कोण आहेत, शेटे आणि
माझ्या. ठीक आहे, तिसऱ्या टप्प्याकडे आपण वळूया. परगणा. मगाशी मी तुम्हाला म्हणलं गावचा मिळून तालुका होतो, तसं ह्या मौजांचा मिळून काय व्हायचा? परगणा व्हायचा. पुणे परगणा, चाकण परगणा, शिरोळ परगणा, असे वेगवेगळे परगणे होते. तुम्ही जर अगदी शहाजी महाराजांची जर तुम्ही त्यांना मिळालेली जहागिरी होती, तर जहागिरी परगण्याचीच होती. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बरोबर ना? मग हे जे परगणे होते ते परगण्यातून उत्पन्न त्या वतनदारांना मिळत असायचं. परगणा ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशी आहे बघा, तर जसं पाटील आणि कुलकर्णी आहेत तशी इथं परगण्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोण आहे, तर देशमुख आणि देशपांडे. बघा, या परगण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पाहण्याचं काम कोण करत आहे? देशमुख आणि देशपांडे. जे काम गावामध्ये पाटील करत आहेत तेच काम इथं देशमुख करत आहेत. म्हणजे संपूर्ण परगण्याची काळजी घ्यायची. युद्धजन्यस्थिती झाली किंवा दुष्काळ आला तर रेतीची काळजी घेण्याचं काम हे देशमुख करत असायचे. याचबरोबर कोणाचे तंटे असतील तर तंटे निवारण्याचं काम देशमुख करायचे. आणि मग त्याच्या जोडीला कोण आहे? देशपांडे. की जे काम कुलकर्ण्यांचं आहे ते काम कोणाचं? देशपांड्यांचं. की जो हिशोब आहे तो हिशोब घेण्याचं काम कोण करायचे? देशपांडे. तर थोडक्यात परगण्याचा राजा आपण म्हणूया देशमुखांना, किंवा प्रमुख म्हणूया आपण हे देशमुखांना. देशमुखी हे वतनदार आहे. आजही तुम्ही या आडनावाची माणसं पाहिलेली आहेत. पाटील आडनावाचे, कुलकर्णी आडनावाचे, शेटे, महाजन, पण ऍक्च्युली पद आहे, ते आडनाव नाही. जे आपले माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचंही नाव तुम्ही बघितलं असेल बघा, फडणवीस. हे पद आहे, हे आडनाव नाही. पण नंतर काय झालं, ही आडनावच किंवा ही पदच आपण म्हणूया ते आडनावामध्ये गेली. फडणवीस, फड म्हणजे कागद, कागद सांभाळणारा, कागदांचा हिशोब ठेवणारा किंवा कागदांची जंत्री आपण म्हणूया, ज्याच्याकडे तो दिलेला जवळ आपण म्हणूया डिपार्टमेंट, तो फडणवीस. तर अशा पद्धतीनं ही देशमुख आणि जी देशपांडे आहेत, देशपांडे संपूर्ण परगण्याचा व्यवहार पाहायचे. आणि व्यवहार पाहत असताना मी तुम्हाला म्हणलं की मोठमोठे परगणे होते. सगळ्यात मोठा परगणा कोणता होता, तर पुणे परगणा मोठा होता. सगळ्यात लहान कोणता, तर शिरोळ परगणा. अगदी 40 गावं त्या शिरोळ परगण्यामध्ये होती. म्हणजे असे जे परगणे आहेत ही परगणे गावाच्या संख्येवरती अवलंबून आहेत. आणि मग अशा पद्धतीनं की हे परगणे थोडक्यात सगळ्या गावचा मिळून बनलेला एक भाग. आणि देशमुख आणि देशपांडे तिचे कोण होते? वतनदार होते. आता बऱ्याचदा काय व्हायचं की हे जे देशमुख आणि देशपांडे ही जी लोक आहेत ती लोक बऱ्याचदा काय करायची, तर आपल्या अधिकाराचा गैरवापर करायचे. शिवाजी महाराजांच्या अगदी बालपणामध्येच तुम्ही वेगवेगळ्या देशमुखांची, वेगवेगळ्या पाटलांची कथा ऐकली असते. आणि तुम्ही पाहिले की बघा, जो मला वाटतंय रांजीच्या पाटलाची कथा तुम्हाला माहित असेल. एका स्त्रीवरती काय केलं, एक स्त्रीवरती आपण म्हणूया की त्याला त्रास दिला आणि म्हणून त्याचा चौरंग्या केला. शब्दप्रयोग पत्रामध्ये आहे. चौरंग्या म्हणजे हातपाय तोडणे. तर अशी पाटलाला शिक्षा दिलेली, रांजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा तुम्ही ऐकली असेल. अशी देशमुख. आणि मग त्या देशमुखांना सुद्धा बऱ्याचदा जे देशमुख चुकीचं काम करतात यांना सुद्धा एक म्हणूया आपण दंड देण्याचं काम, यांना वठणीवर आणण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, तर बरेच देशमुख असेही होते, किंबहुना बरेच म्हणण्यापेक्षा आपण काही म्हणूया, तर काही देशमुख असे होते की जे रयतेला काय करायचे, त्रास द्यायचे. कारण मोबदला घेण्याचं काम त्यांच्याकडे होतं, संपूर्ण कर गोळा करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. ते प्रमुख होते, त्यांच्याकडे काही सैन्य सुद्धा असायचं. कारण देशमुखांनी आपले सैनिक घेऊन राजाच्या सेवेला यायचं. आणि मग अशा पद्धतीनं बऱ्याचदा लोक काय करायचे, त्रास सुद्धा द्यायचे. आणि मग ह्या देशमुखांना एकत्रित आणूनच पुढे शिवाजी महाराजांनी राज्य आपलं काय केले, निर्माण केले. जो 12 मावळचा भाग आहे, या 12 मावळच्या भागातील असणारे जे देशमुख आहेत, देशपांडे आहेत, त्यांना सगळ्यात अगोदर पहिल्यांदा महाराजांनी एकत्रित आणलं आणि त्यांच्या सहकार्यानेच हे राज्य काय केलं, निर्माण केलं. आता यानंतर आपण पुढे जाऊया की तत्कालीन गावची व्यवस्था आपण पाहिली. तत्कालीन लोकांच्या पुढे सगळ्यात मोठी असणारी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे दुष्काळाची समस्या. फार मोठी अडचण होती. आजही दिवस फार बदललेले नाहीत असं आपण म्हणू. आजही आपल्याला दुष्काळ हे फार मोठं संकट आहे.
गेल्या वर्षी या वर्षी बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण आहे, मात्र याच्या अगोदर पहा की मागल्या काही वर्षापासून अगदी आपल्याकडे पाऊस फार कमी होता. आणि मग अशा वेळेला दुष्काळामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते काय मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि मग तत्कालीन व्यवस्थेमध्ये तर लोकांचा संपूर्ण जो म्हणूया आपण व्यवहार आहे तो शेतीवरती चालायचा. शेती हेच उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. मग दुष्काळ असेल तर शेती होईल का? नाही होणार. आणि मग अशा वेळेला संपूर्ण गावाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सगळी काय व्हायची? ढासळून जायची. कारण जर पाऊस नसेल तर शेती नसेल, शेती नसेल तर गुरंढोरं नसतील, गुरंढोरं नसतील तर त्यांच्यावरती अवलंबून असणारा जो शेतकऱ्याचं काम आहे तेही होणार नाही. खायला अन्न असेल का? नसेल. आणि जर शेतीच नाही झाली तर ह्या इतर असणाऱ्या आपण म्हणूया की जे कारागीर आहेत त्या कारागिरांना काय मिळेल? त्यांना मिळणार काम हे सुद्धा शेतीवरती अवलंबून आहे. पडणारा पाऊस हा फक्त आपण म्हणूया की तुम्ही अजून लहान आहात पण पडणारा पाऊस प्रत्येक गोष्टीवरती परिणाम करतो. शेतकऱ्यांची आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवरतीच अवलंबून आहे. तुम्ही पहा की पाऊस असेल तर शेतकरी सगळ्या गोष्टीची खरेदी करतील. मग ते आपल्यासाठी लागणारी खतं असतील, औषधं असतील आणि किंवा अन्य सगळ्या गोष्टी असतील. आणि शेतकरी जर त्याची हालचाल सुरू असेल तर अर्थव्यवस्थेला गती आहे. जर शेतकऱ्याची हालचाल मंदावली तर अर्थव्यवस्था सुद्धा मंदावली. कारण आपल्या सामान्य जे संपूर्ण मध्यम वर्ग आहे तो बऱ्या अंशी शेतीवरती अवलंबून. दुष्काळ ही समस्या फार मोठी होती आणि या समस्येमुळं तत्कालीन लोक फार हवालदिल व्हायचे. जे मी तुम्हाला आताच म्हणलं की पाऊस नाही तर पुढच्या सगळ्या गोष्टी नाही. आणि मग अशा वेळेला तत्कालीन याच्यामध्ये फार मोठे दुष्काळ पडले. म्हणजे 1628चा दुष्काळ असेल, 1630चा दुष्काळ असेल, थोरला दुष्काळ, धाकला दुष्काळ असेल याचं वर्णन केलेलं आहे. तर या 2 वर्षामध्ये तर प्रचंड मोठा दुष्काळ तत्कालीन आपण महाराष्ट्रामध्ये पडलेला होता आणि इतकी भीषण परिस्थिती होती की गावच्या गावं ओसाड पडली होती. जर शिवजन्मानंतर जर तुम्ही पाहिला असेल तर ज्या जिजामाता पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये आल्यानंतर कारण शहाजीराजांची म्हणून आपण वतनदारी होती, जहागिरी होती ती पुण्याची होती. पुण्यामध्ये आल्यानंतर अख्खं पुणे ओसाड पडलेलं होतं. आणि मग ह्याच ओसाड पडलेल्या पुण्याच्या बाबतीत जिजामातेने वीरमाता जिजामाता आपण म्हणतो जिजामातेने काय केलं की या दादोजी कोंडदेवांना बरोबर घेतलं. बरोबर घेऊन परत जी पुण्यातून अक्षरशः परागंदा झालेली जी माणसं आहेत ती माणसं एकत्रित आणली. एकत्रित आणल्यानंतर की या लोकांना शेतीची सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी दिल्या. मग धान्य दिलं असेल, कुळव दिलं असेल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर याच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कुठं कदाचित तुम्ही एखाद्या पाहिले असेल की लहान शिवाजी महाराज आहेत त्यांच्या हातामध्ये नांगूर आहे तर सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली होती महाराजांच्या हातात. आणि ते पुणं परत ज्या वेळेला इथं सगळ्या गोष्टी मिळतात म्हणले की लोक जी निघून गेलेली होती ती लोक मागायला आणि मग त्या लोकांनी परत एकदा पुण्यामध्ये आपली वहिवट सुरू केली आणि वहिवट सुरू केल्यानंतर मग ते पुणे पुढे गेले. आज जे पुणे आपण बघतोय त्या पुण्याचे खरे वारसदार किंवा जर कोणी वसवलं असेल तर हे शिवाजी महाराजांनी असं नष्ट झालेलं होतं, काही राहिलेलं नव्हतं ते. जिजामात्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं पुण्याला त्याचं जे गतवैभव आहे ते प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं की गावचे गाव ओसाड होत होते. बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो की अगदी तुम्ही जर तत्कालीन जर काही पुस्तक वगैरे वाचली तर त्यामध्ये असा उल्लेख येतो की ब्रँडअपचं जर तुम्ही पुस्तक वाचलं, ब्रँडिंगचं एक त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की इतकी वाईट अवस्था होती या काळामध्ये की बापाची नजर आपल्या मुलाच्या शरीराच्या मांसाकडे होती. विचार करा की किती वाईट परिस्थिती झाली असेल. म्हणजे खायला अन्नच नाही, इतकी वाईट परिस्थिती झाली होती. किंवा अजून एक उल्लेख आढळतो त्याच्याच पुस्तकामध्ये की लोक भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकून घ्यायला तयार होते, म्हणजे गुलाम म्हणून राहायला तयार होते. जर कोणी अन्न देत असेल एखादा भाकरी तुकडा म्हणून तर त्यांना विकत घ्यायलाही कुणी नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती 1628 1630 ला महाराष्ट्रामध्ये होती. आणि मग अशा पद्धतीनं दुष्काळ ही फार मोठी समस्या काही लोकांच्या पुढे होती. कारण संपूर्ण समाज हा शेतीवरती अवलंबून होता. पाऊस नसेल तर शेती असू शकणार नाही आणि शेती नसेल तर पुढची कुठलीही व्यवस्था असू शकणार नाही.
मग आपण म्हणूया ह्या बाजारपेठा खुलतील, बरोबर ना. बाजारपेठेसंदर्भात बघा मग अशी उल्लेख करायचा राहिला तर अगदी आता जिजामातांचा मी तुम्हाला उल्लेख केला, तर जे बाजारपेठ आहे, मग तुम्ही जर बघितलं की जे पुण्याच्या अलीकडं खेडशिवापूर या ठिकाणी एक बाजारपेठ जिजामातेने बसवलेली आहे. तशीच परसपुरा आहे, खेलपुरा आहे. औरंगाबादला जर तुम्ही गेलात तर अशा वेगवेगळ्या ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा बसवण्याचं काम जिजामातांनी केलंय किंवा तत्कालीन लोकांनी त्या नावानं त्या नारायणपेठ तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये आहे बघा. तर ह्या बाजारपेठा बसवण्याचं काम तत्कालीन व्यवस्थेमध्ये केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच काळामध्ये वारकरी पंथाचं कार्य फार मोठं आहे. वारकरी पंथ तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संत आहेत आणि संतांचं कार्य देखील फार मोठं आहे. आता याच काळामध्ये अगदी तो तसं म्हणायला गेलं तर अगदी 12व्या शतकापासूनच हा वारकरी पंथ सुरू झाला. आता वारकरी पंथ नावामध्ये काही शब्दामध्येच म्हणूया आपण, नावामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे. वारकरी म्हणजे वारी करणार. पंढरपूरची म्हणा, आळंदीची म्हणा, कारण आज पंढरपूरची तुम्हाला वारी फार मोठी माहीत आहे, पण तत्कालीन जर तुम्ही बघितलं किंवा आजही बघितलं तर लोक बऱ्याच देवांच्या काय करतात, वाऱ्या करतात. म्हणजे काही ठराविक दिवस बाबा 16 सोमवार असतील किंवा मंगळवार वगैरे आपल्याकडे देवीसाठी केले जातात आणि मग देवीची वारी करायची. मग सगळे वारकरी पंथ आहेत. पण आज वारकरी पंथ मोठ्या स्वरूपात जो ओळखला जातो तो पंढरपूरचा. तर हा जो वारकरी पंथ आहे पंढरपूरचा, आपण म्हणूया तो विठ्ठलाला पूजणारा जो मुख्यतः वारकरी पंथ आहे त्याचा उगम अगदी 12 शतकापासूनच आहे. म्हणजे ज्यावेळेला यादव काळ होता महाराष्ट्रामध्ये 12वं शतक, त्याच काळामध्ये या वारकरी पंथाचं कार्य आपण मागं पाहिलं होतं. आता महानुभाव पंथ सुद्धा याच काळामध्ये होता आणि वारकरी पंथाचं कार्य सुद्धा याच काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, पुढारलेलं होतं. आणि या वारकरी पंथाने फार मोठं कार्य त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे मी म्हणेन की अन्य कुठल्याही बाबीपेक्षा 2 बाजूवरचं कार्य फार महत्वाचं. आता या वारकरी पंथाचं पहिलं कार्य कोणतं, तर आपण मागे चर्चा केली होती मागच्या प्रकरणामध्ये की धार्मिक दृष्ट्या फार मोठ्या प्रमाणामध्ये एक गोंधळाची स्थिती झालेली होती. जसं की धर्मामध्येच वेगवेगळ्या जाती होत्या, धर्मामध्ये वेगवेगळे पंथ होते, त्यामुळे धर्माधर्मातला संघर्ष फार मोठा होता. आणि शिवाय झालेलं 8व्या शतकामध्ये भारतामध्ये इस्लाम धर्माचा जो प्रवेश झाला होता याच्यामुळं अजूनच धार्मिक आणि सामाजिक स्थिती ढळून निघाली. त्यामुळे अशा वेळेला कुठंतरी एक शांतता निर्माण करण्याचं काम, धार्मिक सलोखा निर्माण करण्याचं काम या वारकरी पंथानं केलेलं आहे. आणि म्हणून या वारकरी पंथाचं कार्य या हिशोबाने फार मोठं आहे. दुसरं मगाशी तुम्हाला सांगितलं की दुष्काळ, आता तुम्ही म्हणाल काय दुष्काळामध्ये वारकरी पंथाने काय पाऊस पडला का? नाही, पाऊस पडण्याचा विषय नाही या ठिकाणी. पण जी एक मानसिक जी ताकद आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये लढण्याची, ती मानसिक ताकद या वारकरी पंथाने दिली. आज तुम्ही पाहिलं असेल की अगदी 2-3 किलोमीटर चालू शकत नाही अशी माणसं देखील पंढरपूरला अगदी हजारो किलोमीटरचा जो प्रवास आहे तो प्रवास असंच चालत करतात. काय खायला मिळेल नाही मिळेल, जे आहे ते तसं उघड्यावरती कुठं जागा मिळेल तिथं झोपतात. व्यवस्थाही नसते, पाऊस असतो काही असतो तरी हा वारकरी समुदाय तिथं जातो. कारण हे सगळं का सहन करतात, तर एक मानसिक एक म्हणजे आपण एक ऊर्जा त्यांना मिळत असते. तुम्ही कुठेही ज्या वेळेला विश्वास ठेवता चांगल्या बाजूवर, तो विश्वास तुम्हाला ऊर्जा देत असतो. आणि हेच लोकांनी तत्कालीन जो विश्वास आहे तो या संतांच्या मुळे आपण म्हणूया धर्मावरती ठेवला, देवावरती ठेवला आणि एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम यातून झालं. आणि म्हणून हे वारकरी पंथाचं कार्य फार महत्वाचं आहे की लोकांच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. दुष्काळ होता, परचक्र होती, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही बघितलं तुम्ही तर मुघल आहेत आणि यांच्यामुळे वारंवार जनतेवरती फार मोठा अन्याय अत्याचार जुलूम होत असायचे. जो आपण जंजिऱ्याचा सिद्धी पाहतो, या सिद्धीनं तर काय केलं होतं की बऱ्याचदा काय करायचे की जंजिरा त्यांच्या ताब्यामध्ये होता, पण ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला जंजिराच्या आसपासच्या प्रदेशामध्ये लोक आक्रमण करायचे आणि तिथं मग अगदी शेतकऱ्याचं धान्य असेल ते लुटलं जायचं, आया बहिणी उचलून नेल्या जात असायच्या, बळजबरीने धर्मांतर केलं जात असायचं. असा कित्येक त्रास या लोकांना दिला जात असायचा. आणि मग अशा वेळेला जर ऊर्जा निर्माण करण्याचं काम, एक मानसिक ताकद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या वारकरी पंथाने. मग ती वेगवेगळे संत या वारकरी पंथामध्ये आहेत. अगदी सगळ्यात पहिलं नाव आपण म्हणतो ते नामदेवांचं घेतो आणि नामदेवापासून कित्येक नावं आपण या वारकरी पंथामध्ये घेतो. मग अगदी ज्ञानेश्वर माऊलींचं नाव तुम्हाला माहीत आहे, तुकोबारायांचं नाव तुम्हाला माहीत आहे, एकनाथ महाराजांचं नाव तुम्हाला माहीत आहे.
जसे पुरुष आहेत तशा स्त्रियाही आहेत. बहिणाबाई सिरकर असतील किंवा ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई असते. असे कित्येक संत या काळामध्ये होऊन गेले. आता मीराबाई तोच कालावधी, पण मीराबाई थोडंसं आपण म्हणूया महाराष्ट्राच्या व ते राजस्थानच्या भागामध्ये त्यांचं फार मोठं काम त्या तिथं आहे. महाराष्ट्रामध्ये नाही असं पण म्हणू शकत नाही, पण अशा स्त्री संत त्या काळामध्ये संत फार मोठ्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि या लोकांनी काय केलेलं आहे की लोकांच्या मध्ये एक मानसिक ताकद निर्माण करण्याचं काम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वारकरी पंथाची माहिती घेतोय. आणि वारकरी पंथाची माहिती घेत असताना जे पहिले वारकरी पंथामधले असणारे एक महाराष्ट्रातील एक मोठे संत संत नामदेव महाराजांची माहिती आपण घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या संत परंपरेतलं अतिशय मोठं नाव म्हणजे संत नामदेवांचं आहे. कारण अखंड भारतभर जर या विठ्ठल भक्तीचा जो महिमा आहे, तो विठ्ठल भक्तीचा महिमा जर कोणी पोहोचवला असेल तर या संत नामदेवांनी आहे. म्हणून भागवत धर्म जो आहे, भागवत म्हणजेच काय तर भक्तीला मानणारा, विठ्ठलाला मानणारा, तर हा जो धर्म आहे तो या भागवत धर्माचा प्रसार जो आहे तो संपूर्ण प्रसार या नामदेवांनी अखंड भारतभर केला. एक ते उत्तम असे एक संघटक होते. कारण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेले तिथे लोक त्यांनी संग्रहित केली आणि संग्रहित करून त्यांनी काय केलं की लोकांना एक चांगल्या आचरणाकडे म्हणून आपण की धर्माची शिकवण आणि भक्तीची म्हणूया आपण जी परंपरा आहे ती परंपरा लोकांमध्ये एक बिंबवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्हाला एक विशेष वाटेल बघा की संत नामदेवांचं कार्य महाराष्ट्रात जेवढं आहे तेवढंच कार्य मी तुम्हाला आता म्हटलं अखंड भारतभर आहे, पण पंजाब राज्यामध्ये, आजच्या पंजाबमध्ये तर त्यांच्या कार्याचा फार मोठा ठसा आहे. तुम्ही जर पंजाबमध्ये घुमान नावाचं एक शहर आहे, तिथे जर गेला अगदी नामदेवजी की घुमाणे असं त्याला म्हटलं जातं. आणि या घुमान शहरामध्ये संत नामदेव महाराजांचं एक फार मोठं मंदिर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी त्यांची मोठी मंदिरं, एक तर फार मोठं मंदिर त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाहीये, पण जर फार मोठं मंदिर कुठं असेल तर ते पंजाबमध्ये आहे. मागल्या काही वर्षापूर्वी आपलं अखिल भारतीय जे मराठी साहित्य संमेलन आहे, मराठी भाषेचं जे साहित्य संमेलन आहे ते घुमाणला भरलेलं होतं. त्याचा उद्देशच तो होता की या नामदेवांनी त्या ठिकाणी आपल्या या भागवत धर्माची, या विठ्ठल भक्तीची आणि मराठी भाषेची आपण म्हणूया एक मुहूर्तमेढ अगदी पंजाबमध्ये जाऊन पुरवण्याचं सुद्धा काम या संत नामदेवांनी केलेलं आहे. जसे ते एक उत्तम संघटक होते तसे एक उत्तम वक्ते देखील होते. अगदी त्यांची कीर्तनं फार प्रसिद्ध होती. नामदेवांची कीर्तनं ती एवढी प्रसिद्ध होती की अगदी वेगवेगळी समाजातील लोक, वेगवेगळ्या ठिकाणून लोक त्यांच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी येत असायचे. अगदी तुम्हाला एक गमतीदार प्रसंग एक सांगता येईल. आता ही एक कथा आहे, आपण म्हणूया की आजच्या काळात कथेला मान्यता नाही, पण अगदी लोकांचा विश्वास त्याच्यावरती आहे म्हणून आपण ऐकूया की औंढ्यात नागनाथचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं एकदा संत नामदेव गेले आणि तिथं त्यांनी ठरवलं की या भगवान शंकरांचे काय करायचे, आपण म्हणूया की दर्शन घ्यायचं आणि तिथे काय करायचं, एक कीर्तन सोहळा करायचा. पण आता तिथं गेल्यानंतर एकतर हे शिंपी समाजातील जाती व्यवस्थेचा फार मोठा ठसा तत्कालीन व्यवस्थेवरती होता. आणि मग त्यांना औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर ते मंदिराबाहेर त्यांनी ठीक आहे ते आपले शांत झाले आणि मग कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तनही नाकारलं, कारण मी तुम्हाला मागे म्हणलं होतं मंदिर कोणाचं, महादेवाचं, आणि भक्ती कोणाची चालली, विठ्ठलाची. आणि मग अशा वेळेला काय केलं की त्यांना मला सांगितलं की तुम्ही इथं काही कीर्तन करू शकत नाही, कारण कीर्तन कोणाचं आहे, विठ्ठलाचं. मग अशा वेळेला जा म्हणे मंदिराच्या पाठीमागे जावा, तिकडे मोकळी जागा तिथे कीर्तन करा. आणि मग संत नामदेवांनी काय केलं, आपल्याबरोबरचे लोक घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करायला सुरुवात केली. पाहतो तर काय म्हणजे आख्यायिका आहे की त्या महादेवाच्या मंदिराचं जे दार आहे किंवा संपूर्ण मंदिर आहे त्याची दिशा सगळी पलट, म्हणजे ज्या दिशेनं ते होतं त्याच्याऐवजी मागच्या बाजूला संत नामदेवांचं कीर्तन सुरू होतं ना, आणि म्हणून मग नामदेवांच्या कीर्तनाकडे काय झाली, पाठ होती तिकडं मंदिराचं सगळं काय झालं, तोंड झालं. नंदी मात्र तिथंच राहिला.
म्हणून तुम्ही जर कधी आजही गेला तर औंढ्या नागनाथ मंदिरासमोर जो नंदी आहे तो मागच्या बाजूला आहे, पुढे नंतर बसवला पाठीमागेही नंदी, शक्यतो नंदी पाठीमागे नसतो पुढे असतो, बरोबर ना. तर तिकडे नंदी पाठीमागे, कारण मंदिराचं संपूर्ण काय झालं बदल. मला माहिती आहे की ही आख्यायिका आहे आणि आजच्या काळात तुम्ही अगदी ही हास्यास्पद आहे, पण लोकांची श्रद्धा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की श्रद्धा एक आत्मविश्वास देते. आणि मग अशा पद्धतीनं कीर्तनाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर नामदेव फार प्रसिद्ध होते. साहित्याच्या बाबतीत सुद्धा बघा संत नामदेवांचं कार्य फार मोठं आहे. आपल्या कित्येक प्रकारचे अभंग त्यांना रचलेले आहेत, कित्येक प्रकारची म्हणून आपण जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये सहभाग त्यांचा आहे. अगदी जो शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे कोणता, गुरु नानकांची शिकवण त्याच्यामध्ये आहे गुरुग्रंथ साहिब. तर या गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा हिंदी भाषेमध्ये लिहिलेली जी पदं आहेत ती या नामदेवांची 64 पदं, माझ्या माहितीनुसार 64 पदं त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये आहेत. म्हणजे शिखांच्या पवित्र धर्म ग्रंथामध्ये सुद्धा नामदेवांची पदं आहेत, हिंदी भाषेमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं नामदेवांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की शीख धर्मामध्ये सुद्धा त्यांच्या शिकवणीचा सहभाग आहे. एवढं त्यांचं म्हणूया आपण की लोकमान्यता एवढी मोठी होती त्यांना. म्हणजे असं नाही हिंदू धर्माचे आहेत मग शीख धर्मामध्ये त्यांच्या शिकवणुकीचा संबंध काय, पण नाही. तर तेवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की त्यांची अभंग तर फार प्रसिद्ध आहे. म्हणजे एक अभंग मी तुम्हाला या ठिकाणी आता ऐकवतो, तुम्हाला कधी की प्रसिद्ध अभंग आहे हा, तुम्ही बऱ्याचदा हा ऐकला असेल. मला कधी वाटणार नाही की हा कोणाचा अभंग आहे, नामदेवांचा. म्हणजे मी सुरुवातीला ऐकला होता, जेव्हा मला कळालं होतं की हा नामदेवांचा अभंग आहे तेव्हा मला विशेष वाटलं की पण अतिशय उत्कृष्ट असा हा नामदेवांचा काय आहे अभंग आहे, फार प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीने नामदेवांचं कार्य फार मोठं आहे. आणि त्यांचं कीर्तनासाठी तुम्ही ऐकले असेल की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कीर्तनामध्ये एक प्रकारे आपण काय करूया, कीर्तन कशासाठी आहे तर हे जे ज्ञानदीप आहे म्हणजे ज्ञान आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन आहे. म्हणजे उगाच तुम्हाला देवांच्या गप्पा मारायच्या आणि तुम्हाला देववेळ करण्यासाठी नाही, तर ज्ञान कीर्तनाच्या माध्यमातून द्यायचंय आणि म्हणून हे काय आहे कीर्तन आहे. तर असे अतिशय प्रसिद्ध वारकरी पंथाचा जो म्हणूया आपण पाया आहे, तो पाया रचण्याचं काम संत नामदेवांचं आहे. भागवत धर्म याचा प्रसार अखंड भारतभर करण्याचं काम त्यांचं आहे. मी तुम्हाला म्हणलं की महाराष्ट्रात जेवढे प्रसिद्ध होते त्याच्यापेक्षा जास्त आजही पंजाबमध्ये तेव्हा प्रसिद्ध आहे. शीख धर्मीय सुद्धा नामदेवांना मानतात, कार्यच तसं आहे. आणि मगाशी उल्लेख तुम्हाला मी केला की जो गुरुग्रंथ साहिब आहे याच्यामध्ये असणारी जी 64 पदं आहेत ती सुद्धा पदं हिंदी भाषेमधली आहेत. तर ती सुद्धा कोणाची आहेत, नामदेवांची आहेत. कबीरांची सुद्धा पदं आहेत त्याच्यामध्ये. कारण शीख धर्म हा असा विचारसरणीचा आहे, मागे आपण चर्चा केली होती. म्हणतानाच म्हणतात की सर्व धर्म एक आहे, सर्व धर्मांची शिकवण एक आहे असं म्हणत या नवीन धर्माची काय झाली तिथं स्थापना झाली. तर मग शीख धर्म इतरांना सामावून घेणारा धर्म आहे. आणि मग अशा पद्धतीनं संत नामदेवांची शिकवण सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त आता संत नामदेवांची माहिती घेतली. उर्वरित जे संत आहेत मग त्यामध्ये ज्ञानेश्वर असतील किंवा तुकोबाराया असतील किंवा रामदास असतील, अन्य संत असतील, त्यांची माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊया. व्हिडिओ फार मोठं नाही करत आहे मी, कारण भूगोलचाही व्हिडिओ आहे तुम्हाला किंवा तोही अभ्यास तुम्हाला आहे आणि म्हणून आपण थोडासा यावेळेला आजचा व्हिडिओ मी थोडासा छोटा केलेला आहे. ठीक आहे. तर जो भाग आपण पाहिला तो पुस्तकामध्ये नक्की वाचा आणि काही शंका वगैरे असतील तर विचारा. धन्यवाद.